सो आता तुम्ही तुमचं काम स्वतःचं पर्सनल चालू केलंय. आता हे एक्झॅक्टली काम आहे काय ह्याच्याबद्दल मला थोडंसं तुमच्याकडून समजून घ्यायचं आहे. सो इट इज कम्प्लिटली वेल्थ मॅनेजमेंट. सो आय मीन टू कम्प्लीट वेल्थ मॅनेजमेंट, फायनान्शियल प्लॅनर जे म्हणू शकता तुम्ही. पूर्वी जे मी फक्त इन्शुरन्स रिलेटेड कोणाला ॲडवाईस देऊ शकायचो, पण आता जेव्हा मी फक्त इन्शुरन्समधनं बाहेर आलो, म्हणजे त्या विहिरीतनं बाहेर आलो, विहिरीतला बेडूक होतो पहिला, आता जो बाहेर आलो तेव्हा मी बोललो की आपण फक्त इन्शुरन्स नाही करायचं. आता आपण पहिला आपण लोकांना त्यांच्या गरजेनुसार इन्शुरन्सचे सोल्युशन दिले, आता आपण लोकांना त्यांच्या गरजेनुसार बाकी पण फायनान्शियल प्रोडक्ट्सचे सजेशन्स द्यायचे. मग त्यासाठी मी म्युच्युअल फंड्स, हेल्थ इन्शुरन्स, जनरल इन्शुरन्स या सगळ्या गोष्टी सुरू केल्या. इवन मी म्हणजे इट वॉज अ कोइन्सिडन्स, जॉब सोडायच्या एक वर्ष अगोदर म्हणजे बिफोर कोविड हिट्स जानेवारी 2020 मी इक्विटीचा टेक्निकल अनालिसिसचा कोर्स पण सुरू केला होता. सो तो संपेपर्यंत माझा ऑलमोस्ट मी जॉबमधनं क्विट पण झालो, म्हणजे सप्टेंबरमध्ये तो संपला 2021 वगैरे. आणि म्हणजे ते पण मी केलं, म्हणजे मार्केटचं नॉलेज घेतलं इक्विटीचं. आणि इक्विटीचं नॉलेज तसं बऱ्यापैकी इन्शुरन्स विकताना होतं. म्हणजे इन्शुरन्समध्ये एक जो कन्सेप्ट आहे युलिप, युनिट लिंक इन्शुरन्स प्लॅन, त्याच्यामध्ये मला बऱ्यापैकी मार्केटचं बेसिक नॉलेज होतं. पण इक्विटी कोर्स केल्यामुळे ते एनहान्स झालं, ॲडव्हान्स झालं. आणि त्याचा वापर मी आज म्युच्युअल फंड बिझनेसमध्ये खूप एफिशियंटली करतो. सो टुडे आय कॅन से की आय एम अ कम्प्लीट फायनान्शियल प्लॅनर. तुमची जी गरज आहे फायनान्शियलमधली, फायनान्स प्रोडक्टमधली, त्याचं निवारण माझ्याकडे आहे. म्हणजे व्यक्तीच्या जन्मापासून त्याच्या मृत्यूपर्यंत ज्या काय फायनान्शियल गरजा येतात त्याचं निवारण माझ्याकडे आहे. तुम्ही आत्ता डेप्युटी व्हाईस प्रेसिडेंट, डेप्युटी VP होतात. डेप्युटी VP पासून ते आता तुम्ही 750 ॲडवायझरला तुम्ही गाईड करतायत. तेव्हा करायचो. तेव्हा करायचात 750. तेव्हा ते सगळे पूर्ण एरियाचे होते, माझे नव्हते. अच्छा. पण ते ॲज अ VP, पण ॲज अ डेप्युटी व्हाईस प्रेसिडेंट ते माझी जे टीम, जे रिपोर्टीज होते त्यांचे ते ॲडवायझर्स होते. अल्टिमेटली ते माझ्या टीमचा पार्ट होते. कळलं. त्यांना तुम्ही तेव्हा गाईड करायचात. बरोबर. मग आता तुमचा हा बिझनेस कसा चालतो? म्हणजे हे तुम्ही इंडिव्हिज्युअली करतायत की आता पण तुमच्या बरोबर काही लोक आहेत ज्यांना घेऊन तुम्ही बरोबर हा बिझनेस करताय? येस. सो दोन्ही प्रकारे मी करतो. मी डायरेक्ट पण करतो. सो माझा म्युच्युअल फंडचा जो बिझनेस आहे हा मी डायरेक्ट करतो. सो माझा जो ARN आहे, जो MFI सर्टिफिकेशन आहे, ते माझं डायरेक्ट आहे, स्वतःच्या नावावर आहे. तर त्यामुळे म्युच्युअल फंडचा बिझनेस हा इंडिव्हिज्युअल आहे. हेल्थ इन्शुरन्स अँड जनरल इन्शुरन्स मी इंडिव्हिज्युअली करतो. बट इन लाईफ इन्शुरन्स जो माझा वास्ट एक्सपिरियन्स होता, म्हणजे तुम्ही रक्त काढलं तर लाईफ इन्शुरन्स निघेल अजूनही, तर त्यामध्ये ज्या प्रकारे मी काम करायचो, टीम रिक्रुटमेंट, टीमकडनं काम करून घ्यायचो, तेच मॉडेल मी इथे कंटिन्यू ठेवलं आहे. ज्याच्यामध्ये माझ्या टीममध्ये पार्टनर्स आहेत. पार्टनर्स आर सो कॉल्ड मॅनेजर्स, बट दे आर पार्ट टाईम एम्प्लॉईज. जिथे ॲज अ मॅनेजर तुम्हाला एक CTC असते आणि फुल टाईम एम्प्लॉयमेंटची बंधनं असतात. वेळेवर येणं जाणं, रिपोर्टिंग करणं, कॉल घेणं, हे सगळे प्रकार न करता माझ्याकडे असे काही व्यक्ती आहेत जे ॲज अ मॅनेजर काम करतात, पण त्यांची डेजिग्नेशन आमच्या इथे एजन्सी बिझनेस पार्टनर म्हणून म्हणतो. ते रिक्रूट करतात त्यांच्या अंडर ॲडवायझर. सो आय एम ऑल्सो रिक्रुटिंग ॲडवायझर्स, आय एम ऑल्सो रिक्रुटिंग पार्टनर्स, अँड दे आर ऑल्सो रिक्रुटिंग पीपल, अँड विथ टुगेदर इन अ टीम वी आर डुईंग लाईफ इन्शुरन्स बिझनेस. ओके. सो लाईफ इन्शुरन्समध्ये तुम्ही ॲज अ टीम वर्क करतात, बाकीचे सगळे सेगमेंट तुम्ही इंडिव्हिज्युअली करतायत. बरोबर. हा व्हिडिओ तुम्ही इथपर्यंत बघितला आहे म्हणजे तुम्हाला हा नक्की व्हिडिओ आवडला आहे. ह्याचा फुल व्हिडिओ आमच्या मेन यूट्यूब चॅनलवर आहे, तो पण जाऊन तुम्ही बघा. आणि आमच्या इंस्टाग्रामवरती आम्ही बरेच ह्याचे शॉर्ट्स आणि रील्स ह्याच्यावर अपलोड केलेले आहेत, त्या नक्की तुम्ही बघा आणि माझं चॅनल फॉलो करा.